बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय शासकीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून आलेल्या सुमारे 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। स्पर्धा 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वर्षाखालील गटांमध्ये विभागून घेण्यात आल्या। विविध गटांमधून झालेल्या रंगतदार लढतीतून एकूण 75 विद्यार्थ्यांची निवड पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली। या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांची उपस्थिती आणि परीक्षकांचे मार्गदर्शन। तालुका क्रीडा संकुलात दररोज कराटेचे नियमित प्रशिक्षण सुरू असून ते क्रीडा शिक्षक, कराटे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच श्रीकांत वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाते। आज येवला तालुका क्रीडा संकुल येथे शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेसाठी तालुक्यातून एकूण 250 ते 250 मुलांनी सहभाग नोंदवला आणि प्रत्येक वय गटानुसार व वजन गटानुसार अंडर 14, अंडर 17, अंडर 19 गर्ल्स आणि बॉयज याप्रमाणे मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढील होणाऱ्या स्पर्धा या नाशिक येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहे। सर्व विजेते स्पर्धक यांचे आम्ही सर्व शिक्षक वृंद पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत। आणि या स्पर्धा संपन्न होत असताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून जे या ठिकाणी आज क्रीडा संकुल उभारलेलं आहे, त्या क्रीडा संकुलामध्ये आपण विविध स्पर्धा घेतो। आज कराटे स्पर्धेचे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आज तालुका क्रीडा कार्यालय या ठिकाणी तालुकास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या। या सर्व क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी तालुक्यातील सर्व माझे सहकारी क्रीडा शिक्षकांनी उत्साहाने भाग घेतला आणि जवळजवळ 75 ते 76 मुलं जिल्हा पातळीवर या ठिकाणाहून निवड झाली। 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्ष वयोगटामध्ये सर्व मुलं मुली 75 ते 76 मुलं जिल्हा पातळीवर निवड झाली। धन्यवाद। माझं नाव कृतिका मधुकर गेठे आहे आणि येवला येथील क्रीडा संकुलमध्ये चाललेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये, कराटे स्पर्धेमध्ये मी विजय मिळवला आहे आणि जिल्हास्तरीय जे मॅचेस आहेत त्याच्यामध्ये पण मी उत्तम कामगिरी करेन।